कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांच्या हाती काय लागले? घोषणा मोठी आहे, मदत मात्र छोटी पडती आहे. संकटाची भीषणता फार मोठी, दाहक आणि घोषणा मात्र छोटी. शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आधार मिळाला आहे का? आज आपण महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या महापॅकेजचं वास्तव तपासणार आहोत. मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक भागात शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. नमस्कार, दृष्टी प्रमोटर्स या यूट्यूब चॅनलवरती मी अजय भुजबळ तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलत आहोत. महाराष्ट्र पुन्हा एकदा अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे अक्षरशः होरपळून गेला आहे. मराठवाडा आणि विदर्भ या व्यतिरिक्त संपूर्ण एकंदरीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झाले. शेतात पाण्याची डबकी साचली आहेत, पिकं सडून गेली आहेत, जमीन वाहून गेल्या आहेत, खरडून गेल्या आहेत. बळीराजाचं आसमानी संकट हे संपता संपेना. याच पार्श्वभूमीवर सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक ऐतिहासिक पॅकेजची घोषणा केली आहे. हे पॅकेज सरकारनं जाहीर केलं आहे 31,628 रुपये कोटींचं. या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, किंवा शेतकऱ्यांना काय मिळणार आहे. कारण सरकारचं म्हणणं आहे की या पॅकेजच्या माध्यमातून 60 लाख शेतकऱ्यांच्या आयुष्यात थोडा तरी दिलासा मिळेल. एका बाजूला एवढा मोठा आकडा आणि कोटींचं पॅकेज म्हटल्यावर आपल्याला वाटतं की शेतकऱ्यांना नक्कीच आधार मिळेल. मात्र दुसरी बाजू अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती समजून घेण्यासाठीच या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हाती काय लागतंय, शेतकऱ्यांना जी मदत मिळतीये ती मदत त्यांच्या नुकसानीच्या तुलनेत किंवा त्यांचं नुकसान या रकमेच्या माध्यमातून भरून निघत आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ही शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चा एवढी रक्कम किमान शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 तरी किमान मिळायला पाहिजे होती, ती देखील सरकार देत नाहीये, जी मागणी रास्त होती. कारण एक उदाहरण बघा, आज घडीला सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्याला प्रति हेक्टर खर्च येतो 60 ते 65,000 रुपये आणि सरकार आज घडीला शेतकऱ्यांना प्रति हेक्टर देत आहे 18,500 रुपये. मग विचार करा की उत्पादन खर्चाच्या 30% रक्कम शासन शेतकऱ्यांना देऊ पाहत आहे. सरकार जुन्या निकषांमध्ये केवळ 10,000ची वाढ केली आहे आणि मोठी मदत केल्याचं सरकार दाखवत आहे. पूर्वी कोरडवाहू पिकांसाठी शेतकऱ्यांना रक्कम जी होती ती 8,500 प्रति हेक्टर मिळायची. आता ती वाढवून त्यांनी 18,500 प्रति हेक्टर केली आहे. बागायती पिकांसाठी पूर्वी मिळायचे 17,500, आता त्यांनी बदलून 27,500 प्रति हेक्टर रक्कम मिळेल असं सांगितलंय. बहुवार्षिक पिकांसाठी जुनी रक्कम होती 22,500, आताचे निकष पाहून त्यांनी ती वाढवली 32,500 प्रति हेक्टर एवढी. म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना 65,000 प्रति हेक्टर लागतो खर्च पीक उत्पादन घेण्यासाठी आणि तिथं सरकार शेतकऱ्यांच्या हाती देत आहे 18,500 एवढी रक्कम. म्हणजे शेतकऱ्यांना जो निम्मा खर्च लागतोय त्याच्या तुलनेत ही रक्कम अगदीच तुटपुंजी आहे, अगदीच कमी स्वरूपातली आहे आणि ही एका प्रकारे शेतकऱ्यांची केलेली थट्टाच आहे. सोयाबीनसारख्या पिकाचं उत्पादन खर्च आज 62,500 असताना 50,000 हेक्टरची मागणी रास्त नव्हती का? मग सरकारने काय दिलं? जुन्या मदतीत फक्त 10,000 रुपयांची वाढ, 62,500च्या खर्चाच्या तुलनेत 18,500 मदत म्हणजे ही केवळ आकड्यांची मलमपट्टी नाहीये का? शेतकऱ्यांची हाड मोडून पडलेत, पाठीचा कणा मोडलाय, अशा अवस्थेत तुम्ही मलमपट्टी करता. सरकारनं प्रत्यक्षात जुन्या निकषांना केवळ पॉलिश केलं आहे. पॅकेज खऱ्या अर्थानं दिलासा देणारा आहे का? पॅकेज फक्त दिलं याचा अर्थ शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं नाही होत का? ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, वाहून गेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या दुरुस्तीचा तिढा हा सुटेल का? शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा तिढा सोडवण्यासाठी सरकारनं नुकसानीसाठी तरतूद काय केली आहे? तर पूर आणि अतिवृष्टीमुळे ज्यांच्या जमिनी वाहून गेल्यात, खरडून गेल्यात, त्यांच्यासाठी सरकारनं गाळ साचलेल्या जमिनीसाठी 47,000ची थेट मदत जाहीर केली आहे.
हे सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल। पण जमिनीच्या दुरुस्तीसाठी ही रक्कम कधी मिळणार शेतकऱ्यांना? दुसरी त्यामध्ये अशी आहे की 3 लाख रुपये मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जातील। मात्र मनरेगा या योजनेची स्थिती आज तुम्हा सर्वांना ठाऊक आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ते काम राबवण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून त्या कामावर 3 लाख रुपयांचा खर्च होणार आहे असं सरकार म्हणत आहे। मनरेगा या योजनेचा जटिल प्रक्रिया आणि नोकरशाहीमुळे दुरुस्तीची कामं ही वेळेत पूर्ण होणार का? जर दुरुस्तीला उशीर झाला तर येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांनी कसं उभं राहायचं? घोषणा मोठी आहे पण अंमलबजावणी किचकट असल्यामुळे शेतकऱ्यांच्या साठी वेळेवर मदत मिळेल काय याची शाश्वती कोण देणार? या 3 लाखाच्या घोषणेचा शेतकऱ्यांना तातडीने किती फायदा होईल? या शेतकऱ्यांच्या पशुधनाचं नुकसान झालंय, ज्यांच्या घरची जनावरं मृत्युमुखी पडली आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी पशुधनाच्या नुकसानीसाठी सरकारनं नैसर्गिक संकटात ज्यांनी पशुधन गमावलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी आज 37,500 इतकीच रक्कम जाहीर केली आहे। आज एका म्हशीसाठी लाखाच्या घरात खर्च होतो। गायीसाठी सुद्धा रक्कम वाढलेली आहे। जनावरं घ्यायला ही रक्कम पुरेशी आहे का? चांगली गोष्ट यामध्ये एकच म्हणावी लागेल की सरकारनं अगोदर जी 3 जनावरांची मर्यादा संख्या होती ती आता काढून टाकलेली आहे। हा स्वागतार्ह निर्णय म्हणावा लागेल। सरकारनं विहिरीच्या नुकसानीसाठी 30,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय खऱ्या अर्थानं स्वागतार्ह म्हणावा लागेल। शेतकऱ्यांच्या गरजेनुसार अशा सकारात्मक पावलांना अधिक गती देण्याची गरज आहे। शेतकरी बांधवांनो, आता अंतिम प्रश्न हा आहे की सरकारनं जाहीर केलेल्या 31,628 कोटींचं पॅकेज हा केवळ आकड्यांचा धिंडोळा नाही आहे का? रक्कम किती मिळते? उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही रक्कम खूपच कमी आहे। तुमची नुकसान भरपाई होते आहे का? शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आधार देण्याऐवजी ही केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे। जिथे शेतकऱ्यांचं हाड मोडून पडलंय, पाठीचा कणा मोडून पडलाय, तिथं शेतकऱ्यांना फक्त मलमपट्टी केली जाते। दीर्घकालीन उपायांची गरज असताना दीर्घकालीन शेतकऱ्यांसाठी काही उपाय राबवले जात आहेत का? उत्पादन खर्चाच्या आधारावर सरकारनं निकष बदलण्याऐवजी फक्त 10,000ची रक्कम वाढवली आहे। मनरेगाच्या याच्यासाठी नियम अटी फार जटिल आहेत। पीक विम्यांच्या निकष बाजूला ठेवून सरसगट तत्काळ मदत देण्यास सरकारला काय अडचण आहे? कारण आज देखील सरकार ओलावृष्टी, ओला दुष्काळ जाहीर करत नाहीये। हे फक्त टंचाई जाहीर केली आहे। टंचाईग्रस्त शेतकऱ्यांसाठी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही मदत आहे। खऱ्या अर्थानं देशाचा कणा असणारा शेतकरी, त्याला आज आधार देण्याची गरज आहे। सरकारनं केवळ आकड्यांची घोषणा न करता धोरणांमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे का? आणि ती वेळ आलेली आहे तर बदल कधी होणार? या पॅकेजनं, सरकारनं जे जाहीर केलेलं पॅकेज आहे त्या पॅकेजनं खरोखर शेतकऱ्यांचं समाधान होणार आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा। लिंक शेअर करा। दृष्टी प्रमोटर्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।